हॅलो फ्रेंड्स, सध्या आम्ही मुंबईमध्ये आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे. श्याम आहे सोबत आणि गौरव आहे. आज दिवसभर आपल्याला मुंबईमध्ये फिरायचं आहे. संध्याकाळी एक कार्यक्रम आहे, तर त्याची माहिती आपण पुढे बघूयात. आत्ता आम्ही पहिले चहा घ्यायचा आहे आणि आत्ता आम्ही जातोय गेटवे ऑफ इंडियाला. चला तर मग CSTचे काही दृश्य मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाकडे चालत जातोय. आपल्यासोबत आहे श्यामराव आणि गौरव. बसने किंवा टॅक्सीने नाही जाते आम्ही, कारण आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे, बघायचं आहे की कसे रस्ते आहेत, काय आहे. पुण्यापेक्षा मुंबई बरं की मुंबईपेक्षा पुणे बरं हे बघून आम्ही डिसाईड करणार आहे, म्हणून आम्ही चालत जातोय. हे बघा, इथे अंधार झालेला आहे. सकाळचे 5:40 झालेले आहेत. 41 झालेले आहेत. ओके, मित्रांनो, CST वरून आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाकडे चालत जातोय. 2.5 किलोमीटरचं अंतर आहे. आम्ही चालत जाणार आहे. शेट्टी ब्रदर्स चहावाला यस, घ्यायचं. हेच ते दोन लोक जे CST वरून गेटवे ऑफ इंडियाला चालत जात आहेत. आणि मी तिसरा. बोलत नाहीत मुंबईमध्ये लोक. नाश्ता विचारतोय आम्ही. आणि आता पहिला कुत्रा मुंबईला दिसलेला आहे आपल्याला. तो पण काळा. सफाईच्या बारेमध्ये काय म्हणणं आहे तुमचं? बघा, सफाई सुरू आहे ना. आता रस्त्यांची होते, 12 थोड्या माणसांची होते. हे बघा, खूप जुन्या इमारती आहेत. जुनी वास्तू आहे काहीतरी. आणि इथं वरती घड्याळ आहे. 5:45 वाजलेले आहेत. मुंबईमध्ये खूप साऱ्या जुन्या इमारती आहेत, इंग्रजांच्या काळातल्या. अंग्रेजों के जमाने के. यस. मित्रांनो, आत्ता आपण गेटवे ऑफ इंडियाला आलेलो आहोत. की सकाळचे 6 वाजलेले आहेत. अजूनही अंधार आहे, त्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये. त्या काही बोटी इथं थांबलेल्या आहेत. आणि इकडे आहे ताज हॉटेल. आणि हे आमचे मित्र गौरव आणि श्याम. सकाळी 6 वाजता गेटवे ऑफ इंडियाला फोटोशूट सुरू आहे. स्पष्ट दिसत नाही कॅमेरातून, तरी फोटोशूट सुरू आहे. कौन है ये लोग? मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया इथे आम्ही फोटोशूट करून आता आम्ही मरीन ड्राईव्हकडे निघालो आहे. खूप मस्ती केली, खूप मजा केली. इथे खूप सारे फोटो काढलेत. नक्की सगळे फोटो आम्ही सोशल मीडियावरती शेअर करणार आहोत. हे गेटवे ऑफ इंडिया. आणि ह्या खूप बोटी इथे थांबलेल्या आहेत. खूप साऱ्या बोटी इथे थांबलेल्या आहेत.
मित्रांनो आता आम्ही ताज हॉटेलच्या समोरून फिरतोय इकडे. हे समोर आपलं नाही, ताज हॉटेल आहे टाटांचं. मित्रांनो हा रोड कोणता आहे माहित नाहीये. ताज हॉटेलच्या समोरचा रोड आहे, गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचा. खूप मस्त आहे. खूप लोक आहेत आणि सगळी लोक फोटो काढतायत. प्री वेडिंग फोटोशूट खूप जास्त प्रमाणामध्ये इथे सुरू आहे. प्री वेडिंग फोटोशूट खूप सारं सुरू आहे इथे. आणि श्यामने इथे प्लॅनिंग केलेलं आहे, शपथ घेतलेली आहे की प्री वेडिंग फोटोशूट करेन तर कुठेही करेन, असं काही नाही आपलं. सकाळी 5:30 वाजता आम्ही आलोय मुंबईमध्ये. त्यानंतर आम्ही CSTला उतरून पुढे गेटवे ऑफ इंडियाला गेलो. तिथून आम्ही पुढे मरीन ड्राईव्हकडे निघालो आहे. मित्रांनो आत्ता आपण मरीन ड्राईव्हवरती आलेलो आहोत आणि हा समुद्र आपण बघू शकता इकडे. गौरव शेठ, मित्रांनो आत्ता आम्ही मरीन ड्राईव्हला आलेलो आहोत. मरीन ड्राईव्हला समुद्र किनारा बघण्यासाठी आलेलो आहोत आणि समुद्र किनारा आहे. खूप साऱ्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत. का ठेवल्यात माहित नाही, समुद्र बघण्यासाठी ठेवले असावेत. कसं वाटतं श्याम इकडे येऊन? एक नंबर. गौरव सर तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं. बस एवढंच? पुण्यात तर यापेक्षा जास्त एक्साइट असतो तुम्ही. सचिनला मिस करतायत गौरव शेठ आणि आमच्या संदेशांना निरोप दिला नाही. नाही, सचिन महत्वाच्या कामासाठी सातारला गेलेले आहेत. प्रेरणास्थळ कर्मभूमीला गेलेले आहेत सचिन सर. पण हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूयात. आम्ही आता लोकलने प्रवास करतोय, दादरला जातोय. दादरवरून आम्हाला चैत्यभूमीला जायचं आहे आणि शिवाजी पार्क. हेच ते दोन घेऊन आलेले लोक. पण एक नंबर प्रवास बरं का. मित्रांनो सध्या आम्ही शिवाजी पार्क मैदानावर आहे. वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारं हे मैदान, विविध राजकीय घटना, सभा यासाठी चर्चेत असणारं हे ठिकाण आहे. सध्या क्रिकेटचे सामने सुरू आहेत. खूप छान मैदान आहे. आज शनिवार असल्यामुळे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये नागरिक इथे उपस्थित आहेत. हा एक क्रिकेटचा सामना इकडे सुरू आहे. मित्रांनो हा महानगरपालिकेचा बस स्टॉप आहे आणि त्याच्या मागे अशी सुंदर अशी रोपं लावण्यात आलेली आहेत. पर्यावरणासाठी देखील खूप जास्त हे पूरक आहे. तर सर्व ठिकाणी असं व्हायला पाहिजे. 2 बस स्टॉप आहे, दोन्ही ठिकाणी असंच रोपं लावण्यात आलेली आहेत. हा शिवाजी पार्क बाहेरचा परिसर आहे. शिवाजी पार्क बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो आणि शिवाजी पार्क बाहेरचे हे 2 महानगरपालिकेचे बस स्टॉप आहेत. थोडं जवळ जाऊन बघूयात आपण. हे अशी रोपं लावली छोटी छोटी वेगवेगळ्या प्रकारची.
खूप छान उपक्रम आहे महानगरपालिकेचा. महानगरपालिकेने लावली आहेत का इतर कोणी संस्था संघटनांनी लावलेले आहेत त्याबद्दल काही कल्पना नाही आहे, पण चांगला उपक्रम आहे.